नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 7 इयत्ता 7वी गणित बघणार आहोत। प्रश्न दिला आहे, खाली काही कोन दिले आहे, त्यातील एकरूप कोनांच्या जोड्या एकरूपतेचे चिन्ह वापरून लिहा। बघा आता या ठिकाणी जी पहिली आकृती आहे, या पहिल्या आकृतीमध्ये AOC कोन दिलेला आहे। आता या AOC कोनामध्ये कोन AOB आणि BOC हे सारखे आहे, कारण बघा या ठिकाणी हा जो AOC कोन आहे याला आपण दुभागलेला आहे। दुभागलाय म्हणजे त्याचे सारखे दोन भाग केलेले आहे, म्हणजे AOB आणि BOC हे समान दोन भाग झालेले आहे। म्हणजे हा 45 अंशाचा आणि BOC हा सुद्धा 45 अंशाचा आहे। परंतु या BOC कोनाच्या आतमध्येच DOC कोन काढलेला आहे, तो म्हणजे 30 अंशाचा। नंतर दुसरी आकृती आहे, या ठिकाणी PQR कोन दिलेला आहे 90 अंशाचा, नंतर RST कोन दिलेला आहे 45 अंशाचा आणि LMN हा कोन दिलेला आहे 30 अंशाचा। आता या ठिकाणी आपल्याला एकरूप कोनांच्या जोड्या लिहायच्या आहे एकरूपतेचे चिन्ह वापरून। बघा आता पहिली एकरूप कोनांची जोडी लिहिणार आहोत आपण। पहिलं लिहिणार कोन AOB, एकरूप कोन बघा AOB BOC, कारण या ठिकाणी हा कोन दुभागलेला आहे, म्हणजे या ठिकाणी या AOC कोनाचे दोन भाग केलेले आहेत समान, म्हणून AOB आणि BOC जे कोन आहे हे एकरूप कोन आहे। दुसरी जोडी बघणार आहोत। बघा आता या ठिकाणी हा जो AOC कोन आहे, हा कोन दुभागल्यानंतर त्यातला एक जो कोन आहे तो 45 अंशाचा मिळतो आहे आणि BOC सुद्धा 45 अंशाचा आहे, म्हणजे टोटल जो AOC कोन आहे हा पूर्ण कोन 90 अंशाचा आहे। म्हणून कोन AOC एकरूप कोन 90 अंशाचा कोन PQR आहे, म्हणून AOC एकरूप कोन PQR। या दोन जोड्या आपल्याला मिळालेल्या आहे। नंतर AOB बघा आता AOB हा 45 अंशाचा आहे, त्याचप्रमाणे RST हा सुद्धा 45 अंशाचा आहे, म्हणून लिहिणार तिसरी एकरूप जोडी कोन AOB एकरूप कोन RST। ही तिसरी एकरूप जोडी मिळालेली आहे। आता पुढची बघणार आहोत आपण AOC। AOC आपण लिहिली कोणासोबत एकरूप? PQR सोबत। आता या ठिकाणी बघा DOC कोन आहे, DOC कोन किती अंशाचा आहे? 30। त्याचप्रमाणे LMN हा कोन सुद्धा किती अंशाचा आहे? 30, म्हणून ही सुद्धा आपल्याला एकरूप कोनाची जोडी मिळाली चौथी। कोन DOC एकरूप कोन LMN ही पुढची जोडी आपल्याला एकरूप मिळालेली आहे। आता एक अजून जोडी बाकी आहे, ती म्हणजे BOC कोन आणि RST कोन। बघा BOC हा सुद्धा कोन किती अंशाचा आहे? 45चा। त्याचप्रमाणे RST कोन सुद्धा 45 अंशाचा आहे, म्हणून आपण पाचवी जोडी लिहिणार आहोत कोन BOC एकरूप कोन RST। अशा प्रकारे ही सुद्धा एकरूप जोडी आहे। आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल BOC कोन 45 अंशाचा दिलेला नाहीये, परंतु तो 45 अंशाचा आहे का? कारण या ठिकाणी हा जो AOB कोन आहे, AOC कोन आहे हा 90 अंशाचा आहे। याला जेव्हा आपण दुभागलं त्याचे दोन समान भाग झाले, हा एक भाग इथून तर इथपर्यंत आणि इथून तर इथपर्यंत दुसरा भाग, म्हणजे AOB 45 अंश आणि BOC 45 अंश। म्हणून हा जर BOC कोन 45 अंशाचा आहे तो कोणासोबत एकरूप होईल? RST सोबत। अशा प्रकारे ही सुद्धा आपण एकरूप कोनाची जोडी लिहिलेली आहे। अशा प्रकारे आज आपण सराव संच 7 पूर्णपणे सोडवून घेतला आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।